नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ब्लॉगर युट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कॅनवा या टूलचा यूज करून तुम्ही घर बसल्या कशा पद्धतीने 5 ते 25 हजारापर्यंत मनी मेकिंग करू शकतात आणि तेही विदाऊट इन्व्हेस्टमेंट. हो, घर बसल्या तुम्ही म्हणजे तुम्हाला काही अनुभव वगैरे नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही शिकू शकता. ती संपूर्ण प्रोसेस मी या व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगितलेली स्टेप बाय स्टेप पद्धतीने. सो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ब्लॉगर विनीता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता तुम्हाला पण माहिती की आपण म्हणजे कॅनवाचा प्रत्येकाने यूज केलेला असतो. जसं की पीपीटी वगैरे तयार करण्यासाठी, पोस्टर्स डिझाइन करण्यासाठी आणि आता सध्याला Instagramवर जे काही म्हणजे ब्राउझर वगैरे चालू असतात, LinkedInवर ते सर्व आपण म्हणजे तयार केलेलं असतं. पण आपल्याला माहित नसतं की याचा यूज करून आपण म्हणजे चांगल्या पद्धतीने मनी मेकिंग वगैरे करू शकतो. आणि हे सर्व सांगण्यामागचं कारण असं की मी स्वतः एक ट्राय केलेलं आहे आणि त्याचे अमेझिंग रिझल्ट्स वगैरे माझ्याकडे आहेत. सर्वात पहिलं म्हणजे Instagram, LinkedInवर तुम्ही बघितलं असेल तर ब्राउझर खूप चांगले आता म्हणजे चालत ज्याची गरज प्रत्येक बिझनेस ओनरला असते. दुसरं आहे ई बुक. आता तुम्हाला पण माहितीये लोकांची लाईफस्टाईल किती बिझी झालेली आहे. सो आता लोक फिजिकल बुक वाचण्या अगोदर ते ई बुक वाचतात जास्त करून. त्यामुळे तुम्ही ई बुक टेम्पलेट तयार करू शकतात किंवा ई बुक जरी तयार केली तरी चालेल. तिसरं आहे रेज्युमे टेम्पलेट. आता तुम्हाला पण माहितीये की जॉबमध्ये किती सारी कॉम्पिटिशन वगैरे असते आणि प्रत्येक जॉबच्या वॅकन्सीनुसार त्याच्या टेम्पलेटची जे काही फॉर्मॅट असते, प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते. आणि आता हे काही मी म्हणजे मोजके तुम्हाला टॉपिक्स वगैरे सांगितले, जसं की ई बुकचं झालं, रेझ्युमेचं झालं. त्यानंतर पण गरजेचं नाही की मी सांगते त्या टॉपिक्सवरच करा. तुमचा ज्याच्यात पण स्पेसिफिक इंटरेस्ट असेल त्या याच्यावर तुम्ही कॅनवा टेम्पलेट तयार करू शकता. आता तिसरी आणि सर्वात महत्वाची स्टेप्स म्हणजे कॅनवाच्या पद्धतीने टेम्पलेट कशा पद्धतीने बनवायची ते मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवते. आता मी आली कॅनवाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आणि कॅनवा हे कोणत्या पण प्रकारची डिझाईन क्रिएट करण्यासाठी मला वन ऑफ द बेस्ट टूल वाटतं. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला जस्ट टेम्पलेट या ऑप्शनवर क्लिक करायचंय आणि इथं आता मला ई बुकचं टेम्पलेट तयार करायचंय. सो इथं ई बुकचं मी म्हणजे सर्च करते. आता बघा इथं मल्टिपल टेम्पलेट्स वगैरे दिसायला लागलेले आहेत. तुम्हाला हवे त्या याच्यात तुम्ही म्हणजे तयार करू शकता. आता सपोज मला म्हणजे हे मला घ्यायचंय, हे मला म्हणजे आवडतंय. सो याच्यावर कस्टमाइज दिस टेम्पलेट ह्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. खूप जास्त सिंपल आहे, याच्यात जास्त की रॉकेट सायन्स वगैरेचा प्रकार नाहीये. आता सपोज इथं म्हणजे जे काही आपलं टायटल वगैरे असेल, आता सपोज मला फ्रीलान्सिंग वर करायची आहे, तर इथं टेक्स्ट वगैरे आपण टाकू शकतो. फ्रीलान्सिंग गाईड. मला म्हणजे आता हा फॉन्ट वगैरे चेंज करायचा असेल तर इथं तुम्हाला फॉन्ट चेंज करायची पण ऑप्शन आहे. जसं की आता हे बघा, हे मी चेंज केलं तर हा वेगळा झाला. त्यानंतर म्हणजे मल्टिपल टाईपचे फॉन्ट्स तुम्हाला हवे ते फॉन्ट्स तुम्ही युज करू शकता. मराठी या पद्धतीने तुम्ही म्हणजे याच्यात एडिट वगैरे करू शकतात. त्यानंतर खाली तुमचं जे काही नाव वगैरे ते तुम्ही इथं मेन्शन करू शकतात. जसं की आता विनीता मारी. कलर चेंज पण करू शकतात टेक्स्ट. आता जसं की आता हा ब्लॅक मध्ये ना, याला आपण व्हाईट करू शकतो. त्यानंतर तो त्या पद्धतीने करू शकतो, ऑरेंज करू शकतो. म्हणजे मल्टिपल कलर आपण त्यांना करू शकतो. आता सपोज मला याचा कलर वगैरे चेंज करायचा आहे. आता मला हा कलर ऑप्शनवर क्लिक करून याच्यात मी म्हणजे रेड कलर घेईल किंवा मला जो घ्यायचा आता हा ट्राय करून बघते. पण हा इतका प्रॉपर वाटत नाहीये. सो अशा पद्धतीने तुम्ही चेंजेस वगैरे करू शकतात. आता ही तर मी तुम्हाला ऑलरेडी रेडीमेड टेम्पलेट म्हणजे त्याद्वारे करून दाखवलं. पण आता मी तुम्हाला नवीन डिझाईन तयार करून दाखवते की जे किती म्हणजे इझी वगैरे. आता तुम्हाला जास्त काही करायचं नाही. ऍड न्यू पेज या ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर याचा कलर आपण व्हाईट करून घेऊया. ओके, व्हाईट करायचा आहे. त्यानंतर आता इथं मला फ्रेम घ्यावी लागेल आधी. तर इथं फ्रेमचं ऑप्शन क्लिक करा. फ्रेम. आता सपोज मला ही फ्रेम घ्यायची आहे, तर हिला ऍडजस्ट करून हिला ऍडजस्ट केल्यानंतर आता मला ही ई बुक बनवायची स्पेसिफिक म्हणजे फ्रीलान्सिंगवर. तर याच्यात म्हणजे एलिमेंट्सवर जाऊन आता फ्रीलान्सिंग फ्रीलान्सिंग रिलेटेड जे काही इमेज वगैरे घ्यायची, आता जसं की ही एक मुलगी काम करते, बरोबर, ते घेतलं. त्यानंतर टेक्स्ट वगैरे पण आपण त्याच्यात हायलाईट करू शकतो. टायटल घेतलं. आता त्याचा म्हणजे थोडा फॉन्ट्स वगैरे मला मोठा करायचा आहे. फ्रीलान्सिंग. त्यानंतर टेक्स्टला म्हणजे प्रॉपर अलाईन करावं लागेल आपल्याला सर्वात पहिले. फ्रीलान्सिंग बोल्ड करावं लागेल कारण की आपल्याला हायलाईट तर करायचंय ना. फ्रीलान्सिंग. त्यानंतर आपण फ्रीलान्सिंग गाईड फ्रीलान्सिंग गाईड वगैरे. आता मला हा बॅकग्राऊंडचा जो कलर आहे तो म्हणजे चेंज करायचा आहे, तर तो आपण चेंज करू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. सब टायटल पण इथं ऍड करू शकतात, ऑथर वगैरे बाय विनीता माली. इथं तुम्ही तुमचं नाव टाका, म्हणजे मी जसं टाकते तसं नका करू, तुमचं नाव तिच्यात ऍड करा. तुम्ही जेव्हा या ऑप्शनवर म्हणजे कॅनवाला एक्सप्लोर वगैरे कराल ना, तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स वगैरे येऊन जातील. जसं की आता इफेक्ट्स वगैरे. आता जर मला टेक्स्टला हा इफेक्ट लावायचा तो त्यानुसार ते वर्क करेल. हे जास्त शॅडो इको टाईप होऊन गेलं. त्यानंतर स्टाईलिश याच्यात पण जाऊ शकतात. आता हे बघा, खूप झालं म्हणजे खरं सांगायचं तर खूप भन्नाट टूल हे, तर तुम्ही याचा यूज नक्की करा.
आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं कॅनव्हाचं म्हणजे टेम्पलेट वगैरे रेडी आहे, तर हिला डाउनलोड करायची. आता डाउनलोड करण्यासाठी इथं शेअरचं ऑप्शन तुम्हाला दिसत असेल. ह्या शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, इथं डाउनलोड. आणि डाउनलोड तुम्हाला पीएनजी मध्ये करायचं असेल पीएनजी मध्ये करा, पीडीएफ मध्ये करायचं असेल तर पीडीएफ मध्ये करा. आता मी सध्याला पीएनजी मध्ये करते. जे टेम्पलेट तुम्हाला हे करायचे ते तुम्ही घेऊ शकता. इझिली तुम्ही डाउनलोड वगैरे पण करू शकता. आता आपण ई बुकचं कव्हर वगैरे तर तयार केलं राईट, पण आता ते म्हणजे इतकं खूप बेसिक बेसिक वाटते, तर आपल्याला आता त्याचं मॉकअप वगैरे तयार करायचं. मी तुम्हाला शिकवते, जे की खूप सिंपल आहे. तुम्ही पण म्हणजे नक्की यूज करा. असं नाही की ई बुकसाठीच तुम्ही ते करा, तुमचं जे काही प्रोडक्ट वगैरे असेल त्यासाठी तुम्ही ते यूज करू शकता. सर्वात पहिले तुम्हाला कॅनव्हाच्या होम पेजवर यायचे, त्यानंतर कस्टम्स डिझाईन हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि सर्वात आधी आपल्याला जे काही आहे ते युनिट सिलेक्ट करावं लागेल मॉकअपसाठी. सो इथं हे युनिट तुम्हाला घ्यायचं आहे. इथं 11 घेते. विड्थ आणि हाईट ऑलमोस्ट 8.5. क्रिएट न्यू डिझाईनवर क्लिक करायचंय. आता आपल्याला काय करायचंय, मॉकअपचं फ्रेम वगैरे म्हणजे बघायचंय. आता पहिली जी फ्रेम आहे ती मला बेस्ट वाटते, आता मी तिला घेते. ओके, तिला आपण अलाइन करून घेऊ प्रॉपर आधी. ओके, आता ती झाली अलाइन. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपण जे काही म्हणजे तयार केली होती ई बुकचं टेम्पलेट वगैरे ते घ्यायचंय. आता अपलोड फाईलमध्ये जायचं. त्यानंतर आपली जी काही इमेज आहे ती घ्यायची. झाली राईट. आता ते कसं छान पद्धतीने दिसतंय, म्हणजे मॉकअप वगैरे आपण हे आपल्या सोशल मीडियावर म्हणजे प्रमोशनसाठी युज करू शकतो. दिसायला दिसायला ते खूप भारी अट्रॅक्टिव्ह पद्धतीने आणि प्रोफेशनल लुक वगैरे येतो. याच्यात तुम्ही बॅकग्राऊंड कलर जो काही बघताय तो पण चेंज करू शकतात. आता जसं की त्या रिलेटेड घ्यायचं आहे, व्हाईट घ्यायचं आहे, ऑरेंज घ्यायचं आहे, ते तुमच्यावर आहे पूर्णपणे तुम्हाला कोणता कलर वगैरे घ्यायचा आहे. सर्व काही तुम्ही तुमच्यानुसार करू शकतात ऍडजस्ट वगैरे. आपल्याला सर्च करायचंय सुपर प्रोफाईल. मी तसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक वगैरे देऊन देईल, तुम्ही तिथून पण म्हणजे कनेक्ट करू शकता. त्यानंतर साइन इन या ऑप्शनवर क्लिक करायचे. एक्सप्लोर ऑल ऍप्स या ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर आता तुम्हाला इथं दिसत असेल पेमेंट पेजचं ऑप्शन, तिच्यावर क्लिक करा. स्टार्ट सेलिंग नाऊ. आता इथे 3 ऑप्शन दाखवता येते, डिजिटल प्रोडक्ट, लिस्ट मल्टिपल प्रोडक्ट आणि तिसरं एक्झिस्टिंग प्रोडक्ट. आता सध्याला आपल्याकडे एकच प्रोडक्ट वगैरे आहे, सो डिजिटल प्रोडक्ट या ऑप्शनवर आपण. सो आता सध्याला आपण पहिल्या ऑप्शनवर क्लिक करूया, डिजिटल प्रोडक्टवर. त्यानंतर आपल्याला म्हणजे पेमेंट पेज टायटल, आता म्हणजे ई बुकचं टायटल काय थोडक्यात ते सांगायचंय. तर आता आपलं ई बुक कशा बाबतीत आहे, तर फ्रीलान्सिंगच्या बाबतीत आहे, तर ते टायटल आपण टाकून घेतलं, फ्रीलान्सिंग गाईड. त्यानंतर आपल्याला इथं आपलं इमेज वगैरे, कव्हर इमेज वगैरे जे आपण तयार केलंय ते अपलोड करायचंय. आता जसं की हे मी अपलोड करते. ओके, फ्रीलान्सिंग गाईड. इथं साईडला तुम्हाला चेंजेस वगैरे पण दिसून जातील. हा जो डिस्क्रिप्शन मधून तुम्ही ते चॅट जीपीटी वगैरे करून पण घेऊ शकतात. त्यानंतर बटन इन द टेक्स्ट, म्हणजे कोणी बाय वगैरे करायला आलं तर बाय नाऊ बटन आपल्याला देता यायला हवं. सो इथं बाय नाऊ क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं गॅलरी टेस्टिमोनियल तुमच्याकडे कधी असतील, आता जसं की माझे म्हणजे बरेचसे टेस्टिमोनियल वगैरे, सो मी ते इथं ऍड करू शकते. त्यानंतर FAQ फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन पण तुम्ही त्यात देऊ शकतात. आणि अबाउट मी, जसं की आता मी मागच्या 5 वर्षापासून ब्लॉगिंग कंटेंट रायटिंग फील्डमध्ये काम करते. माझे स्वतःचे 2 ई बुक वगैरे आहेत, जे की 700+ लोकांनी म्हणजे ब्लॉगिंग ई बुक घेतले. ते सर्व इन्फॉर्मेशन मी इथं देऊ शकते. परत माझा प्रोफाईल फोटो पण मी इथं अपलोड वगैरे करू शकते. आता सपोज मला इथं जायचंय, तर हा माझा प्रोफाईल फोटो मी लावते इथं अपलोड. तुम्ही एकदम इझी वे मध्ये घेऊ शकता. तुम्हाला इथं स्वतःच्या वेबसाईटवर म्हणजे खर्च करण्याची अजिबात गरज नाही. सेव्ह अँड चेंजेस. आता हे इथपर्यंत झालं राईट. आता हे लॅपटॉपमध्ये असं दिसेल आणि मोबाईलमध्ये असं दिसेल, जसं की लँडिंग पेज वगैरे असतं ना, सेम त्या वेमध्ये दिसतं. त्यानंतर शोकेस प्रोडक्ट्सवर क्लिक करायचे. ॲड प्रोडक्ट. बरोबर. आता आपल्याला काय करायचं, ई बुकचं कव्हर झालं, आपण त्याचं डिस्क्रिप्शन वगैरे लिहिलं, टायटल वगैरे दिलं. तर आता आपल्याला करायचंय ते अपलोड वगैरे. ई बुक आपलं कोणतं आहे, तर आता मला करायचंय ई बुक अपलोड. तर फ्रीलान्सिंग सुरू करा आणि बना स्वतःचा बॉस. अपलोड व्हायला ते थोडा टाइम लागेल, कारण की ते जास्त म्हणजे स्टोरेजमध्ये असतं, MB वगैरे मध्ये. सो ते अपलोड वगैरे होईल. त्यानंतर आपण नेक्स्ट बघू. प्राइसिंग वगैरे म्हणजे असते, फिक्स प्राइस ठेवायची की कस्टमर्सनी सेट प्राइस ठेवायची. तर आपण इतके काही मोठ्या मनाचे लोक नाही, तर आपल्याला फिक्स प्राइस ठेवावी लागेल. जसे की आता हे फ्रीलान्सिंगची मी ठेवली 249, म्हणजे 249 रुपयेच ठेवायची आहे. ऑफर डिस्काउंट वगैरे द्यायचं असेल तर इथं 199 करते, म्हणजे 20% ऑफ वगैरे. त्यानंतर तुम्हाला शोकेस करायचे का लिमिटेड म्हणजे नंबर ऑफ परचेस, म्हणजे 100 लोकांसाठीच म्हणजे हे ऑफर वगैरे आहे, तर तुम्ही ते पण करू शकता. सेव्ह अँड चेंजेस.
त्यानंतर इथ्यात तुम्ही सेम पेज चेकआउट वगैरे ईमेल आयडी पण म्हणजे कस्टमर इन्फॉर्मेशनसाठी ते कलेक्ट करू शकतात. मोबाईल नंबर जे की खूप महत्वाचं आहे. प्राइसिंग जीएसटी वगैरे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावा, नसेल तर काही हरकत नाही. त्यानंतर ऑफर वगैरे म्हणजे खूप सारे हे टर्म्स अँड कंडिशन, नो रिफंड पॉलिसी वगैरे म्हणजे खूप सारे टर्म्स अँड कंडिशन पण तुम्हाला म्हणजे शोकेस करायचे असतील तर तुम्ही त्याचा इथं सेटअप वगैरे करू शकता. रिफंड पॉलिसी वगैरे. त्यानंतर पेजचे URL वगैरे काय द्यायचे म्हणजे खूप सारं प्रकारचं आहे. ट्रॅकिंग वगैरे तुम्ही करू शकतात आणि देन पब्लिश करायचं. आता पब्लिश झालं इतक्यात सांगतंय युअर प्रोडक्ट इज लाईव्ह. वाह! म्हणजे आपलं सक्सेसफुली ते झालेलं आहे. आता आपण इथूनच हे शेअर करू शकतो किंवा आता सध्याला मी म्हणजे ते करते आय विल डू इट लेटर प्रोसीड. हिच्यात म्हणजे सर्व काही आपण टाकू शकतो. त्यानंतर आता तुम्हाला इथे दिसेल की टोटल सेल किती झालं, त्यानंतर टोटल रेव्हेन्यू किती आला, कन्व्हर्जन रेट वगैरे सर्व काही तुम्हाला इथं म्हणजे इझिली पाहायला भेटेल. तर तुम्हाला इझिली सर्व गोष्टी म्हणजे ट्रॅक करता येतील, जे की खूप चांगली गोष्ट वाटते मला. डेली किती ई बुक झालं, डेली किती ई बुक सेल झाले, किती रेव्हेन्यू आला, किती प्रॉफिट झाला, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इझिली इथं बघायला भेटतील. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही आता Instagramवर बघत असाल की प्रत्येक रीलच्या खाली कमेंट करा आणि तुम्हाला आम्ही लिंक वगैरे शेअर करू. ते टूल म्हणजे मोस्टली हेच काम करतं. सुपर प्रोफाइल वगैरे खूप चांगलं आहे आणि याच्यातूनच म्हणजे खूप सारे सेल्स वगैरे जनरेट होतात. सो तुम्ही या टूलचा नक्की यूज करा. फ्रीमध्ये पण तुम्ही यूज करू शकतात. खूप चांगलं टूल आहे. सोप्या वेमध्ये सांगायचं तर तुमच्याकडे कोणतं पण डिजिटल प्रोडक्ट वगैरे असेल किंवा सर्व्हिस वगैरे असेल तर तुम्ही ते सुपर प्रोफाइलवर लिस्ट करून म्हणजे चांगल्या पद्धतीने मनी मेकिंग करू शकतात. Instagramवर तुम्ही म्हणजे ऑटो डीएमचे फीचर्स वगैरे यूज करून खूप चांगल्या पद्धतीने सेल्स वगैरे जनरेट करू शकतात. आता सध्याला तुम्ही Instagramवर रील्स वगैरे तयार करून म्हणजे याची मार्केटिंग वगैरे तुमच्या ई-बुकची करू शकतात आणि तिथून ऑटो डीएम कधी केलं तर डायरेक्टली ज्यांना हवंय त्यांनी लिंक वगैरे किंवा दुसरं काही कीवर्ड्स वगैरे टाकलं तर डायरेक्टली त्यांना तुमची म्हणजे ई-बुकची लिंक वगैरे भेटून जाईल. इतकी सोपी स्टेप्स आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. असाच रिअल ऑनलाईन मनी मेकिंग संबंधित व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या ब्लॉगर विनीता चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये.